भेग भगवान श्री संतोष गिरजी महाराज सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रत्यक्ष फलाहाराची सेवा करणारे, लहानपणापासून सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सेवेत असणारेत आणि सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सेवेतून शिक्षण घेऊन आल्यानंतर माधवबाबाच्या सेवेमध्ये जसं सद्गुरू जनार्दन स्वामीची एकनिष्ठेने सेवा करायची फलाहाराची, तशीच आतापर्यंत त्यांची फलाहाराची सेवा आहे. किती जरी थकेल असले, किती जरी कार्यक्रमावरून आले असते तरी मात्र पूजाचा कंटाळा त्यांनी कधी केला नाही. असे आमचे संतोष गिरजी महाराज, ज्यांच्या आवाजामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींनी लहान असताना सांगितलं की तू भजन म्हण, काय अधिकार असतो महाराज. तेव्हापासून भजन म्हणायला लागले. तर आता चांगले चांगले आणि संगीत विशारद सांगतात की बाबा तुम्ही खूप चांगलं गाता. शिकले नाही कुठं, नाही तर 5-5, 6-6 वर्ष 10-10 वर्ष रियाज करावा लागतो गायनाचा. तेव्हा कुठं गायनाचे आरे होतं. जसं विद्यार्थी क्षेत्रामध्ये BCom, BSc, MBBS, LLM वगैरे पदवी आहे, तसं संगीत शास्त्रातसुद्धा आहे. आणि चांगले चांगले शास्त्रीय संगीतवालेसुद्धा गुणगौरव करतात. याला काय म्हणणार तुम्ही? याला आमच्या भाषेत सांगायचं असेल की सद्गुरूची कृपा आहे. तुम्हाला सांगितलं, कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर सेवा लागते. संत दयाळू आहे, कृपाळू आहे, पण दया करण्यासाठी पात्र लागतं. समोराचा आंधळा आहे, रोगी आहे, तो काही करू शकत नाही, त्याला काही देणं ही दया आहे. दयेसाठी पात्र लागतं, कृपेसाठी पात्रता लागतं. तशी कृपा नाही होत. तुम्ही सोन्याच्या ताटात जीव घालता असेल देवाला, आणि तुमच्यामध्ये पात्रता आहे का? पात्रता असेल तो खापराच्या पाटात जेवतो. आणि म्हणून श्री संतोष गिरजी महाराज